अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ. ताई, आम्ही केंद्रात गेलो होतो, आम्ही दिंडोरीला गेलो होतो. आम्हाला ना 7 गुरुचरित्र पारायणाची सेवा दिलेली आहे. तर हे 7 गुरुचरित्र पारायण कसे करावे या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी, आता आपल्याला कुठलं तरी आर्थिक अडचण आहे किंवा संतान प्राप्ती आहे, पितृदोष आहे, पितृदोषाला मोस्टली किंवा वास्तू दोष असला तरी सुद्धा आपण जेव्हा केंद्रातून सेवा घेतो तर आपल्याला त्याच्यासाठी 7 गुरुचरित्र पारायण करायचे असतात. आता हे 7 गुरुचरित्र पारायण कसे करावे ना ते बघूया. आता ही जी सेवा आहे, ज्या पद्धतीने आपण संकल्पयुक्त 108 पारायण कसे करावे किंवा आपली महाराजांप्रती इच्छा असते की ते मला 108 पारायण करायचं आहे, तुम्ही ते वर्षभरात करा किंवा लगातार करा, हे तुमच्यावर आहे. मग हे त्याच पद्धतीने आहे की 7 गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणी करावे, केव्हा करावे, त्याचे नियम अटी काय आहे, त्याचं उद्यापन कसं करावं ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी म्हणजे आपण एखाद्या केंद्रात जातो किंवा दिंडोरीला जातो तेव्हा नारायण नागबली केल्यावर 7 गुरुचरित्र पारायण सांगतात. किंबहुना तुम्हाला असंही संतान प्राप्तीसाठी असो किंवा घरदारासाठी असो, आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरातनं गुरुचरित्र पारायण करावं आणि अखंड स्वामी भक्त गुरुचरित्र पारायण करत असतात. आणि ते काय होतं ना, खरं सांगू का, सप्ताह काळात आपल्याकडनं सेवा होते आणि दर महिन्याला काही ना काही कारणांमुळे आपल्याकडनं पारायण होत नाही. काल एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये असं सांगितलं मी की तुम्ही रोज एक एक गुरुचरित्र ग्रंथाचं आपण पारायण करायचं असं, रोज एक एक अध्याय पठण करायचा असतो. पण बघा, गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. खूप असे लोक आहेत ज्यांनी गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात केली, पहिले 4-5 दिवस छान गेले, अचानक काहीतरी अडचण आली आणि ते राहून गेलं. तर ते राहून गेलं तर ते राहूनच गेलं, ते आपण कधी मनावर घेतलंच नाही. हा वाचू ना, नंतर करू ना, असं होऊन जातं. पण ते तुम्ही मनावर घेतलंच नाही, मग त्याच्यामुळे त्याचे विपरीत परिणाम पण होतात. आता विपरीत परिणाम होणं म्हणजे काय? एक तर मूळ गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचू शकत नाही, म्हणजे स्त्रिया वाचू शकत नाही, म्हणून आपण दिंडोरी प्रणीत ग्रंथ वाचतो. तर त्या ग्रंथामध्ये पण तो सुद्धा तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे. तुम्ही जर तो ग्रंथ हातात घेतला तर तो 53 दिवस रोज एक एक अध्याय वाचले गेले पाहिजे. ताई, आमच्या घरात कोणी वाचणार नाही आहे, मग अशांनी तर वाचूच नका. ज्यांची मासिक पाळी थांबली आहे किंवा ज्या बायका प्रेग्नेंट आहे त्या रोज एक एक अध्याय वाचू शकता. पण हो, रोज एक अध्याय तुमच्याकडनं नाहीच जमलं तर दुसरं कोणीतरी वाचायचं असतं. जर तुमच्या घरात कोणीतरी वाचणार असेल तर त्यांनीच हा आहे ना अट्टहास करावा. उगचच वाचायचं म्हणून वाचायचं आणि मग चला 4-5 दिवस थांबले असं करायचं नाही. बघा, आपण म्हणतो की देव काहीच करत नाही, पण एखादं ग्रंथ आहे, कुठलाच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, पण एखादा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं पारायण तुमच्याकडनं पूर्ण होतं का? आपल्या मनाला विचारा, मी करणार आहे का? कारण मधून एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की मला ते पारायण करायचं आहे, तरच त्यांनी करावं. नाहीतर दर महिन्याला एक एक गुरुचरित्र पारायण, असे 7 गुरुचरित्र पारायण करायचे आणि किंबहुना प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये 7 आले, 11 आले, 21 आले, तुमच्या मनावर आहे. किंवा आता 11 पारायण करायचं म्हटल्यावर संपूर्ण वर्ष तर आरामशीर जातं आपलं. आता प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करत असताना, आता एखादीला सेवा दिलेली आहे केंद्रातून की बाई तू 7 गुरुचरित्र पारायण कर, आणि खूप दिवसाची कमेंट्स आहे की ताई अगदी 7 गुरुचरित्र पारायण नेमकी कसे करायचे सांग. आणि जरी नाही दिली आहे तर माझी इच्छा आहे की माझ्या घरातनं रोज दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण या पद्धतीने झालं पाहिजे. आता हे पारायण कसं करायचं? सेम नियम राहणार आहे. ज्या पद्धतीने आपण सप्ताह काळात ते नियम पाळत असतो त्याच पद्धतीने सेम नियम असतात 7ही दिवस. पहिल्या दिवशी आधी केंद्रात जायचं, नारळ खडीसाखर ठेवायची, त्यांना विनंती करायची की महाराज, मी 7 गुरुचरित्र पारायण करत आहे. दर महिन्याला, प्रति महिना मी 7 गुरुचरित्र पारायण करते आहे, तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. आता फक्त अखंड हा शब्द वापरायचा नाही. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला त्याचा आहे ना अर्थ पण सांगते की अखंड म्हणजे लगातार. प्रत्येक महिन्यात मी मी करणारच, पण एखाद्या महिन्यात काहीतरी होणार, काहीतरी होतं, मग त्याच्यामध्ये मासिक धर्मच येतो, सुतक म्हणजे मासिक धर्म तर ठीक आहे, पण तो नाही होतं लगेच सुतक आलं, तो नाही होतं लगेच विटाळ आलं, आणि असं करता करता तो सगळा महिना जातो. म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही. एखादा महिना स्किप झालं तरी चालतं, कारण जन्म, मृत्यू किंवा बाळ होणं किंवा मासिक धर्म ह्या घटना आपल्याला माहिती नाही आहे की आज आपल्या आयुष्यात नंतर काय होणार आहे. म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही. महाराजांना विनंती करायची की माझ्याकडनं तुम्ही 7 पारायण प्रति महिना करून घ्या. आता समजा जानेवारी महिना आला,
जानेवारी महिन्यात आपल्याला आपली मासिक धर्माची तारीख माहिती असते. महिलांनो, मासिक धर्म होऊन गेल्यावरच पारायणाला बसा, की जेणेकरून अडचणी येणार नाही. आता माझ्या घरात कोणीतरी डिलिव्हरी झालेली आहे, मला माहिती आहे तिला आता 9वा महिना लागला, ती कधी पण होऊ शकते. मग अशा वेळेस तुम्ही पारायणाला थांबू शकता. त्यांची डिलिव्हरी होऊन जाऊ द्या. मग काही घरात 12पर्यंत काही करत नाही, काही घरात 5पर्यंत काही करत नाही, किंवा काही घरात 10 दिवसांपर्यंत काही करत नाही. प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे नियम असतात. मग आता तुम्ही तुमचे नियम पाळायचे, काय जे असेल आपलं ते छानपैकी करून घ्यायचं आणि मग नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा. पण आता सगळं चांगलं आहे की कोणी डिलिव्हरी वगैरे होणार नाही आहे. मग अशांनी काय करायचं, मासिक धर्म झाला 6-7 दिवस आला की लगेच पारायणाला बसायचं. सेम नियम अटी सगळे सेम, आणि काही मोठे नियम अटी नाही आहे. अगदी 2-3 नियम तुम्हाला पाळायचे असतात. काय, की आपल्याला गादीवर झोपायचं नाही. आता गादीवर झोपायचं नाही म्हणजेच तुम्ही दिवाणवर चादर, ब्लँकेट व्यवस्थित स्वच्छ धुतलेले ते टाकायचं, झोपू शकता. कारण ताई आम्हाला खाली बसता येत नाही. मग अशांनी गुरुचरित्र पारायण, मांडणी वगैरे सेम करायची महिलांनो. एकदा मांडणी केल्यावर 7 महिने तशी मांडणी ठेवायची नाही, ती मांडणी उचलून घ्यायची. हा एक नारळ तुम्ही 7 महिने वापरू शकता. नारळ बघायचं, जर तो खराब नाही झालाय, त्याच्यात पाणी आहे, तर ते नारळ तुम्ही ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो त्या पद्धतीने सांगते, की गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा तुम्ही पारायण करत असता, दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा आपण फोटो ठेवत असतो, आपण एक कलश मांडणी करत असतो, तर ती कलश मांडणी देवाच्या उजव्या बाजूला करायची, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला करायची. तो नारळ तुम्ही 7ही महिने वापरू शकता. पण तडा गेला तर ते नारळ तुम्ही विसर्जित करा, नवीन नारळ घ्या. किंवा पाणी संपलं, पाणी बघायचं, बघा नारळाचा आवाज येतो पाण्याचा, त्या पद्धतीने पण तुम्ही ते करून मग ते नारळ तुम्ही 7ही म्हणजे 7 पारायण होईपर्यंत तुम्ही करू शकता. आता एक सांगायचं आहे, की जेव्हा तुम्ही मांडणी करता, आता माझा समजा मासिक धर्माचा 7वा-8वा दिवस आहे, मी पारायणाला सुरुवात करणार. 7ही दिवस खाली झोपायचं असतं. खाली झोपायचं म्हणजे दिवाणवर झोपायचं नाही असं नाहीये. ज्यांना बसता येत नाही त्यांनी दिवाणवर, फक्त गादीवर झोपू नका. काय राहतं ना, की आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो ना, तर आपले ह्याच्या काही सुखसोयी आहे याचा आपण त्याग करत असतो. कांदा लसूण वर्ज्य करत असतो. घरात कोणीही मांसाहार करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही कांदा लसूण खायचा नाही. बाकी जो काही आपले गुरुचरित्राचे नियम आहे. मग भात, आता काही लोक असं सांगतात की भात खाऊ शकता, तर भात वगैरे खायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना फक्त तुम्ही पोळी खाऊ शकता. 7 दिवस तुम्ही भाकरच खाऊ शकता. एक असेल तर एक चपाती किंवा चपाती, नाही तर भाकर किंवा भाकर, असं तुम्ही खाऊ शकता. भाज्यांमध्ये असंख्य प्रकार आहे. भाज्यांमध्ये असं नाही की हेच नका खाऊ तुम्ही. अगदी मी प्रत्येक वेळेस सांगत असते, पण आता सांगते. भेंडी, गिलकं, दोडकं, कोबी, फ्लॉवर, त्याच्याबरोबर येतं ते डांगर, असे पदार्थ तुम्ही अल्टर पल्टर खाऊ शकता. काही नाही होत. जो काही खाणार आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. बाहेरचं खायचं नाही. परान्न तर कडकडीत वर्ज्य करायचं असतं. आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना 10व्याला किंवा मौतीला जायचं नाही. हो, रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठण करायचं. जे आपण गुरुचरित्राचं असतो ते सेम तसं करायचं. पण बघा, गुरुचरित्र ग्रंथाचं असं आहे, 7व्या दिवसाच्या गुरुचरित्र ग्रंथाची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते. पण जर त्या 8व्या दिवशी अमावस्या येणार असेल तर 7व्याच दिवशी सांगता करा. म्हणून पारायणाला बसत असताना पण ते बघायचं की सांगता कधी येत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ताई अगं नेमकी अमावस्या आली, अमावस्येच्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाची सांगता किंवा सुरुवात करायची नाही. त्याच्या आधी तुमचं होऊन जाईल. आता समजा मी पारायणाला बसले आणि 8व्या दिवशी सांगत आली आणि नेमकी अमावस्या लागणार आहे. आज दुपारी अमावस्या लागणार आहे. 4-5 वाजता. आता मी सकाळी 10:30ची आरती करून किंवा अगदी 12ची पण आरती करून मी सगळं माझं मांडणी वगैरे उचलून ठेवेल. असं करू शकता. म्हणजे 8व्या दिवशी जर संध्याकाळी जर अमावस्या लागणार असेल किंवा 4-5ला लागणार असेल तर तुम्ही आधी करू शकता. पण अगदी पहाटेच लागणार आहे तर 7व्या दिवशी उद्यापन चालतं. सुरुवात आणि शेवट अमावस्येला करायचा नाही. मध्ये आधी अमावस्याला तर वाचायचं, काही होत नाही. फक्त सांगता करायची आणि सुरुवात करायची आणि हा एक नियम आहे. बाकी काहीच नियम नाही. म्हणून अमावस्या बघा, पौर्णिमेचं काही नाही, ते विचार एकदम साधं असतं. पण अमावस्याचं असतं की सुरुवात किंवा सांगता करायची नाही. बाकी मग जे काही आपले नियम अटी आहेत ते तुम्हाला सगळे पाळायचे आहे. आणि जर तुम्हाला सेवा दिली असेल ना 7 गुरुचरित्र पारायण, तुम्हाला सांगते तुम्ही करून बघा कसे अनुभव येतात. काही पण कितीही मोठा वास्तुदोष असो, कितीही मोठा जगाच्या पलीकडे, तुम्ही जर विश्वकर्मा चालीचं जर रोज पठण केलं, आता विश्वकर्मा जयंती पण आहे याच महिन्यात वाटतं. हो, आहे. तर विश्वकर्मा
विश्वकर्मा चालीसा पण तुम्ही पठण करू शकता. आणि 7 गुरुचरित्र ग्रंथ जोपर्यंत आपलं घर होत नाही ना तोपर्यंत दर महिन्याला एक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं. तसं भाड्याचं घर आहे, स्वतःचं घर आहे, तुम्ही करू शकता. आता 7व्या महिन्यानंतर, प्रेग्नेन्सीच्या 7व्या महिन्यानंतर पारायण करू नका तुम्ही गुरुचरित्राचं. त्याचं कारण तुम्हाला सांगते. पारायण करायचं म्हणजे 1.5-2 तास बसावं लागतं आणि आपण तेव्हा जास्त बसत नाही. मोस्टली आपण झोपून राहतो की बाळाला पण त्रास होऊ नये म्हणून असतं. म्हणून 7व्या महिन्यानंतर करू नका. बाकी तुम्ही आधी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर असं आहे, या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. ताई आम्ही 2 जण मिळून पारायण करू शकतो का? म्हणजे आता मला सांगितलं आहे की समजा मला पितृदोष आहे, तू पारायण कर, तर ते मलाच करावे लागेल. किंवा माझ्या घरासाठी सांगितलं आहे की तुमचा वास्तुदोष आहे, तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहे. मग काय करेल? मग 3 पारायण मी करेल किंवा 3 जाऊबाई करेल, 3 नवरा करेल, 1-2 ती करतील, असे तुम्ही करू शकता, हरकत नाही. पण ज्यांना प्रखर पितृदोष सांगितला आहे त्यांनी नक्कीच हे 7 गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचे आहे. प्रत्येक महिन्याला करावे. आता ताई पुरुषांना, आता एकदम आमच्या जवळचे आहे, तर म्हणजे तो दादा होता, त्याने लगातार 7 गुरुचरित्र पारायण केले होते. लगातार, हो हे खरं आहे. म्हणजे 8व्या दिवशी सांगता झाली की लगेच 9व्या दिवशी तो लगेच पारणाला सुरुवात करायचा. आणि त्याच्या आईचं पण म्हणजे वय होतं म्हणून त्यांना काही मासिक धर्म ही काही कन्सेप्ट नव्हती. म्हणजे त्याचा डिवोर्सचा केस चालू होती आणि त्याला बिचाराला अडकवलं गेलं होतं. त्याची काही चुकी नसताना सुद्धा त्याला अडकवलं गेलं होतं. पण ते सगळी दत्तकृपा, स्वामी कृपा की त्याचा गव्हर्नमेंट जॉब होता आणि त्याला अटक होणार होती. पण ते गुरुचरित्र ग्रंथ इतकं म्हणजे महाराजांनी इतकं तारलंय ना त्याला की त्याने लगातार ते पारायण केले आणि सगळं सुखरूप झालं. म्हणजे असं असतं की लोक, बायका सुद्धा कायद्याचा चुकीचा वापर करतात, चुकी नसताना, पण ते सगळं जेव्हा परमेश्वराच्या आपण लीन होतो तेव्हा ते आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतातच. तर हे तसं आहे. पण बघा, उद्यापन ताई, आता हे 7 गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन एकाच दिवशी करायचं का? तर नाही. गुरुचरित्र पारायण करता आहे तुम्ही, प्रत्येक पारायणाचं उद्यापन त्याच्या 8व्याच दिवशी करायचं असतं. जे 4 नैवेद्य आपण करतो, एक ग्रंथालय, दत्त महाराज, स्वामी महाराज, कुलदेवी, हे प्रत्येक वेळेस करायचं असतं. नाहीतर मग चला आता लगातार 11 पारायण करायचे आणि 11 वेळेस उद्यापन असं नाही. त्या ग्रंथाची सांगता करायची असते, त्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा असतो, महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर मग सगळं झाल्यावर नाही. आता काय होतं ताई, ब्राह्मण जोडपं जेव घालू शकता का? बघा, तुमच्या घरात जर ब्राह्मण जोडपं येत असेल तर नक्कीच त्यांना जेव घाला. पण जर येत नसेल तर काय करायचं? आता आपण कोणाला बळजबरीने करू शकतो, या हो या जेवा जेवण. आणि बरेच ब्राह्मण आहेत बिचाराची परान्न घेत नाही, ते कोणाच्या घरचं खात नाही. मग अशा वेळेस आपण लोकांना फोर्स करू शकत नाही. मग अशा वेळेस ब्राह्मण जोडपं नाहीच भेटलं तर तुम्ही कुठल्या पण एका जोडप्याला जेव घालू शकता. अगदी ते सुद्धा नाहीच भेटलं की ताई अगं कोणीच नाहीये जेवायला, आणि आजकाल लोक खरंच जात नाही जेवायला, मग अशा वेळेस काय करू शकता? तर मग अशा वेळेस जोडपं कुठलंच नाही भेटलं तर तुम्ही गरजूंना दान करू शकता. गरजूंना काय माहिती, कुठल्या ना कुठल्या रूपातून दत्त महाराज तुमच्याकडनं अन्नभक्षण करतील. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये डाव्या कुशीवर झोपायचं, तसे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण साक्षात दत्त महाराज आपल्याला संकेत देत असतात. म्हणून आणि आपण उद्यापन अगदी वरण भात भाजी चपाती साधं तुम्ही केलं तरी चालेल. आणि ह्या दिवशी दान करा. गरजूंना दान करायचं असतं की ज्याला त्या गोष्टीची गरज आहे, ज्याच्या घरातलं एक टायमाचं अन्न तुमच्या अन्नधान्यातून शिजल. कारण गरजूंना दान केल्याने त्याचा फायदाच होतो. अन्नदान करा, पैसे वगैरे दान करू नका, कारण त्या पैशाचा वापर तो गरजू लोक का बरं करेल, कोणासाठी करेल माहिती नाही. मग तुम्ही अन्नदान तुमच्या तुम्हाला जर काम करणारा जर ताई वगैरे असेल तर त्यांना तुम्ही दान करू शकता, तुमची इच्छा. किंवा अगदी गरीबाला पण तुम्ही दान केलं तरी चालेल. किंवा जर गुरुजी आले तर त्यांना दान करा, त्यांना तुम्ही शिदा द्या, हरकत नाही. कारण बरेच गुरुजी काय म्हणतात की आम्ही काही जेवायला येत नाही, मग आम्हाला तुम्ही एक कोरडा शिदा द्या, मग त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे द्या, तुम्ही तेल द्या, गव्हाचं पीठ द्या, तुमची इच्छा, ती करू शकता. आणि नाही ना ताई, आता बऱ्याच लोकांना असं वाटतं मग तुम्ही गुरुजींनाच का सांगता? तर बघा, गुरुजी हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे, अजूनही त्यांना तेवढा मानपान आहे, तर म्हणून ते सांगितलं जातं. अगदी तुम्हाला ज्याला द्यायचं असेल त्यांना द्या. इथं काही कोणाचं मी सांगत नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा. बऱ्याच वेळा असं म्हणतो की तुम्ही गुरुजींनाच का सांगता? तर असं नाही आहे, त्यांना दिलेलं चांगलंच असतं, पण ज्यांना गरज आहे त्यांना आधी द्या. ज्यांना गरज आहे त्यांना आधी द्या. हे 7ही वेळा तुम्हाला हे करायचं असतं.
तर आता तुम्हाला समजलं असेल, काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा. पण नक्कीच ह्या नवीन वर्षापासून महाराजांना, किंवा जर तुमची इच्छा असेल म्हणजे माझं ते एक विश लिस्ट आहे आणि मी ते करणार आहे. मी तुम्हाला पण सांगेल की नवीन वर्षी, कारण बघा 53 दिवस गुरुचरित्र ग्रंथ पठण करणं, कधी कधी असं होईल की दोघांनी पण नाही वाचलं, म्हणजे नवऱ्याने पण नाही वाचलं आणि बायकोने पण नाही वाचलं, तर ते स्किप नाही होतं का? मग त्याच्यापेक्षा 7 दिवस केलं तर काहीच वाईट नाही. मग ताई 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करू शकतं का? बघा, आपण 7 दिवसात गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपल्याला 2-2.5 तास बसावे लागतात. तर हे 3 दिवस गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते लगातार बसावं लागतं. आणि गुरुचरित्र ग्रंथ घेतला आणि ओळीवर बोट ठेवला, याला काडीचा अर्थ नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा वाचताना त्याच्यात तल्लीन होऊन जातं माणूस. आणि दत्त महाराज भेटावे म्हणून नाही, मला भेटलेले दत्त महाराज, मला भेटलेले स्वामी महाराज यांना ओळखण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं, की भेटलेला देव ओळखण्यासाठी, त्याच्यासाठी ते पारायण करायचं असं. म्हणून नुसतं वळीवर बोट ठेवून काही होत नाही. हळूवार वाचा, तुम्हाला ऐकू येईल, तुमच्या घरात ते सगळे श्लोक भ्रमंती होईल त्यांची, ह्या पद्धतीने वाचायचं असं. आता 3 दिवसात फक्त असं नाही होत. म्हणजे मी खूप वेळा बघते की इतके ते फास्ट वाचता, बाप रे बाप, काहीही कळत नाही. मला आहे ना असं वाटतं की आपलं निवांत हळूवार 3.5 तास लागले तरी चालेल, पण व्यवस्थित पारायण करायचं. कारण ते पारायण, तो अध्याय तुम्हाला खूप काही शिकून जातो. तुम्हाला तुमच्या मार्गस्थ, तुमच्या संकटांवर प्रत्येक पारायणाचं उत्तर आहे. तुमच्या आलेल्या अडचणींवर त्या प्रत्येक पारायणाचं उत्तर आहे. तर तुमची इच्छा असेल तर खरंच या 2026 मध्ये 7 पारायण करा, किंवा अगदी 1-1 महिना आड जरी केले तरी चालेल, तुमची इच्छा. पण पारायण नक्की करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सेवा दिली आहे त्यांनी नक्कीच 7 पारायण करा आणि त्याचा अनुभव बघा. कितीही मोठा वास्तुदोष असो, कितीही कुठलेही दोष असो, जगाच्या पाठीवर तुमचा मार्ग. ताई, मी एका केसमध्ये अडकलेली आहे. ताई, मला कोणीतरी फसवलं आहे. ताई, मला नांदायचं आहे. तुम्ही माहेरी आहेत तरी पारायण करा. तुम्ही तुमच्या आईबापाच्या घरात आहे तरीही पारायण करा. तुम्ही जिथे आहात, तुम्ही जसे असाल तसं पारायण करा. परमेश्वरासमोर जाण्यासाठी आपल्याला परफेक्ट व्हायचं नाहीये. आपण जसे आहोत तसे परमेश्वर आपल्याला स्वीकारतो. फक्त आपल्याला एक पाऊल आपल्याला टाकायचं असतं. ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. आणि व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी मागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.